सुरेश महादेव कोंढारी आता उपलाट कोंढारपाड्यामध्ये यांची 1089 सर्वे नंबर आहेत. यांची जागा बुलेट ट्रेनमध्ये जाते आणि ह्याला काही मोबदला भेटला नाही आणि ही जागा तुमची निघत नाही म्हणून म्हणजे असे करून आणि काय आजपर्यंत काय नोटीस सुद्धा दिलेली नाही आणि मोबदला पण दिलेला नाही आणि बुलेट ट्रेनचं काम चालू आहे, जोराने चालू आहे. म्हणून आम्ही चौकशीला आलेला आहे. इथे ज्यांची जागा निघते तिथे जाऊन आम्ही व्हिडिओ काढणार आणि पुढे चौकशी लावणार आहेत. म्हणून आम्ही इथे आलेले आहेत सर्व भाऊबंधू आणि ह्याचे पुढे आम्ही जे काही होईल तितके आम्ही प्रयत्न करणार आहेत. पुढे जे चौकशीला लावणार आहेत म्हणून आम्ही एकत्र जमलेले आहे. मी राहतो उपलाट कोंढारपाड्यात. माझं नाव आहे विष्णू धागू कोवरा. आमची बुलेट ट्रेन मध्ये जमीन जाते. मी साहेबाकडे पण जाऊन विचारलं, साहेब ही जमीन आमची आहे. तेव्हा साहेब बोलला सर्वे नंबर गलत आहे. तर 1090 सर्वे नंबर हे जमिनीचे आहे. आता आम्ही चौकशी केली तर आम्हाला माहिती पडली आणि जेव्हा मोबाईलात सर्वे नंबर टाकून डाउनलोड केलं त्याच्यात बुलेट ट्रेनात म्हणजे मार्किंग रे सर्वे नंबर मधून जाते. ते पण आम्हाला सबूत आहे आमच्याकडे. तरी पण आम्हाला जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत भेटला नाही. जेपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाही तेपर्यंत काम करून देणार नाही. काय ती जमीन आमची आहे आणि आम्ही सर्वे नंबर किती आहे ते साहेबांकडून विचारून घ्यायचे आहे आम्हाला. तेव्हा पुढचं काम चालू करा. 2 लाईन मध्ये बोला. 2 लाईन. तर मी गेला होता अधिकाऱ्याकडे, काही जमीन सर आमची आहे. तर ते बोलले तुमची जमीन जात नाही असे आम्हाला म्हणले आणि तिकडून नंतर आता आम्ही इकडे तिकडे गेले. आम्ही पण आता जास्त माहिती नाही होती पण आता आम्हाला माहिती पडली खरोखर ही जमीन आपली आहे सर. म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. त्याचे पुढे नंतर काम चालू करून देणार आम्ही. येतं काय नाही, आम्ही इकडे बोट लावणार आहे आमची जमीन असं. मी सुरेश कोंढारी राहणार उपलाट कोंढारपाड्यामध्ये राहतो आणि आमची जागा बुलेट ट्रेनमध्ये गेलेली आहे सध्या. तरी पण ते मानायला तयार नाही आहे. परंतु आम्ही इकडे तिकडे गेले, तिथे कलेक्टरपर्यंत जाऊन आलेले पण ते सांगतात तुमची हे ह्यांनी साहेबांनी आमची रेकॉर्डला दिली नाही, हे दिले नाही आणि तुमची जागा तर गेलेली आहे परंतु भूमी लेखवाल्यांनी म्हणजे तुमच्या रेकॉर्डला आमचे दिले नाही, आम्ही कसं तुम्हाला मोबदला मिळाला. हे लोकांनी सर्व फोल्ड केलेले आहेत. इकडची जागा तिकडे आणि तिकडची जागा इकडे अशी करून हे आमच्या आदिवासी लोकांची वाट लावून टाकलेली आहे. म्हणून आम्ही आता कसं आहे, आम्ही चौकशीला जर पुढे आयुष्यामध्ये आणि पुन्हा बुलेट ट्रेनचे सर्वे मापणी करायला आले ना तर त्याला आम्ही मापणी करू देणार सुद्धा नाही आणि त्यांना बुलेट ट्रेनचे हे काम चालू सुद्धा करून देणार नाही आहेत. आमचं एवढेच मत आहे की आम्ही म्हणजे सर्व चौकशी लावून कोणाची जागा किती निघती, कोणाची ना कुठे जाती, काय जाते हे चौकशी लावल्याशिवाय आम्ही पुढचं काम चालू करू देणार नाही आणि तिथे आम्ही बोट लावणार. सर आम्हाला मोबदला भेटल्याशिवाय आम्ही कोणताही काम चालू करू देणार नाही आहे. एवढी आमची विनंती आहे. आम्हाला चौकशी करून आणि आमचा मोबदला मिळावा म्हणून आम्ही हे व्हिडिओ पुढचा हे करणार आहे. धन्यवाद.